जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की आपण स्वयंपाक करताना सुद्धा नामस्मरण करून स्वयंपाक आपल्याला करता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हटले समर्थ, जसं आपण स्वयंपाक करताना आपले विचार असतात तसं त्या अन्नामध्ये ते विचार उतरतात आणि मग घरातली मुलं किंवा घरातील जे कुटुंबातील व्यक्ती ते जेवण करतील त्यांच्यामध्येही तसेच विचार येतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला अखंड नामस्मरण करून स्वयंपाक करता आला पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे किंवा महाप्रसाद रोज असतो त्या ठिकाणी सुद्धा अखंड नामस्मरण करून स्वयंपाक केला जातो. बघा, आता गोंदवलेकर महाराजांचा मठ हा फार मोठा आहे. तेथे सुद्धा बरेच भाविक येतात, बरेच तेथे लोक राहतात सुद्धा. आणि तेथे सुद्धा रोज महाप्रसाद बनला जातो. तो सुद्धा महाप्रसाद अखंड नामस्मरणामध्ये केला जातो आणि त्यामुळे तेथे जे भाविक भक्त ते प्रसाद ग्रहण करतात त्यांनाही एक प्रकारचं सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. त्यांच्या विचारामध्ये सुद्धा खूप बदल होतात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्री क्षेत्र शिर्डी तेथे सुद्धा महाप्रसाद रोज असतो. तेथे सुद्धा अखंड नामस्मरण करून तो सर्व काही भाविक भक्त हे स्वयंपाक करतात, महाप्रसाद बनवतात आणि त्यामुळे तेथे सुद्धा सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. सर्व भाविकांमध्ये चांगले विचार येतात, प्रसन्न वाटतं मनाला आणि त्यामुळे सर्व भाविकांना तेथे महाप्रसाद घेतल्यानंतर खूप असा वेगळाच अनुभव येतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता श्री क्षेत्र पंढरपूर तेथे सुद्धा पांडुरंगाचा महाप्रसाद हा अखंड नामस्मरण करूनच करतात. आणि आता बालाजीच्या ठिकाणी तेथे सुद्धा जो महाप्रसाद वाटप केला जातो तेथे सुद्धा तो नामस्मरण करूनच महाप्रसाद बनवला जातो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण ज्या तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेथे सुद्धा आपल्याला बघा गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. एक प्रकारचा आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना मोक्ष प्राप्त झाल्याची जाणीव आपल्याला होते. कारण कुठले मनामध्ये विचार येत नाहीत, कुठल्या शंका येत नाहीत, कुठं आशंका येत नाहीत. मन स्थिर राहतं आणि ते महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर सुद्धा आत्म्याला वेगळ्याच प्रकारची शांती प्राप्त होते. एक प्रकारचा अनुभव तुम्ही घ्या म्हटले समर्थ, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरातील स्वयंपाकसुद्धा प्रत्येक ताईंनी हा अखंड नामस्मरण करून केला तर प्रत्येक ताईंच्या मुलींमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होणार आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा वेगळ्याच प्रकारचे विचार उत्पन्न होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये चांगले विचार उत्पन्न होणार आहेत, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की स्वयंपाक करताना अखंड नामस्मरण करूनच स्वयंपाक करा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एकदा संत तुकाराम महाराजांना एका व्यक्तीने जेवायला बोलवलेलं होतं आणि त्याला खूप इच्छा होती की आपण जे काही पाप करतोय किंवा आपल्या हातून जे काही पाप घडतंय ते सगळं काही धुवून निघावं. त्यासाठी संत तुकाराम महाराजांना त्यांनी जेवायला बोलवलं होतं आणि तो होता चोर. तो सगळ्यांची चोरी करत होता. चोरीच हा त्याचा व्यवसाय होता. मंदिराच्या ठिकाणी पाकीट मारायचा, बाजाराच्या ठिकाणी पाकीट मारायचा, कुठे जाईल तिथे तो पैसे मारायचा आणि चोरी करून आपला घर प्रपंच चालवत होता. पण त्याला बरेच जण सांगत होते की चोरी करणं पाप आहे, लोकांचे तळताट मिळतात, त्यामुळे तू चोरी करू नको, असं त्याला वाटत होतं. असं त्याला सगळेजण म्हणत होते. आणि मग मात्र त्या चोराला वाटलं की सगळेजण आपल्याला चोरी हा पाप आहे, पापाचा व्यवसाय आहे असं म्हणतात, तर आपण हे पाप जरा कमी करण्यासाठी संत तुकाराम महाराज हे संत आहेत, अखंड विठ्ठलाचं नामस्मरण करतात, तर आपण त्यांना जेवणासाठी बोलवूया. म्हणून त्या चोराने संत तुकाराम महाराजांना आपल्या घरामध्ये जेवणासाठी बोलवलं आणि सर्व काही पाची पक्वान त्या चोराने संत तुकाराम महाराजांसाठी तयार केले आणि पूर्णपणे ताट त्यांनी वाढलं, रांगोळी काढली, चौरंग मांडला आणि पूर्णपणे त्यांच्यासाठी फुलं आणली, त्यांच्या चरणाची पूजा केली आणि मग मात्र संत तुकाराम महाराजांनीही आवडीने ते भोजन ग्रहण केलं. आणि तो चोर असल्यामुळे त्याच्या घरामधलेही सगळे त्या चोरीचा विचार करतच ते स्वयंपाक करत होते की उद्या आता कोणाची चोरी करायची, उद्या कुठे जायचं, उद्या कोणाचं कुलूप फोडायचं, उद्या आता काय काय नियोजन करायचं, असं त्या घरातली त्यांची पत्नी हीच विचार करत स्वयंपाक करत होती. आणि त्यामुळे स्वयंपाकामध्येही ते चोरीचे विचार उतरले आणि तेच स्वयंपाक त्या संत तुकाराम महाराजांनी ग्रहण केला. आणि मग सगळं काही झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी त्या जेवणाबदली एक वाटी असते ती वाटी घेतली आणि आपल्या खिशामध्ये ठेवली
आणि सगळा पाहुणचार झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांना त्यांनी सर्व कुटुंबाने नमस्कार केला आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला, तुम्ही आमच्या घरी आला, तुमचे चरण आमच्या घराला लागले, खरंच आम्ही धन्य झालो आणि तुम्ही किती पुण्यवान आहात, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या घरी आलात, त्यामुळे आम्ही तुमचे खूप आभार मानतो. आणि सगळ्यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. आणि मग मात्र संत तुकाराम महाराज घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी आपल्या खिशात बघितलं तर खिशामध्ये एक वाटी होती. आणि मग मात्र त्यांना प्रश्न पडला की ही वाटी आपण का आणली आणि कशासाठी आणली? आपण तर कधी कोणाची एक वस्तूही घेत नाही, तरी का आपण चोरी केली? असं संत तुकाराम महाराजांच्या मनात प्रश्न येऊ लागले. आणि दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज त्या चोराच्या घरी गेले आणि म्हणाले, तुमचा व्यवसाय कोणता आहे ते सांगा. त्यावेळेस ते संत तुकाराम महाराजांना म्हणाले, मला क्षमा करा, पण आमचा व्यवसाय चोरीचा आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन चोरी करतो आणि आमचं घर प्रपंच चालवतो. त्यावेळी संत तुकाराम महाराजांना कळालं की चोरीचा व्यवसाय असल्यामुळे अण्णातही ते चोरीचे विचारच उतरले आणि त्यामुळे मी ग्रहण केल्यामुळे मी ही वाटी चोरी केली. आणि मग मात्र संत तुकाराम महाराजांनी ती वाटी त्या चोरांकडे दिली आणि म्हणाले, तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा चोरीचाच विचार करून केल्यामुळे माझ्याही मनामध्ये चोरीचा विचार आला आणि त्यामुळे मी तुमच्या घरातील वाटी चोरी करून घेऊन गेलो, मला क्षमा करा. आणि संत तुकाराम महाराज त्या व्यक्तीला म्हणाले की चोरी करणे हे पाप आहे. तुम्ही कशाला कोणाची चोरी करता? तुम्ही स्वकष्टाने पैसे मिळवा. तुम्हाला देवाने 2 हात दिलेत, पाय दिलेत, बुद्धी दिले, कशाला तुम्ही पैसे कोणाचे घेता? जर समजा तुमच्याकडे 50,000 आहे आणि तुम्ही कष्टाने ते 50,000 मिळवले आणि कोणी तर तुमच्या घरी येऊन तुमच्या घरातील 50,000 नेले तर तुम्हाला काय वाटेल हे मला सांगा. त्यावेळेस त्या चोराला फार वाईट वाटलं. तो चोर म्हणाला की हे 50,000 आमच्या कष्टाचे जर कोणी नेले तर मात्र आम्ही त्याला तळतळ देणार, कारण आम्ही ते कष्टाने मिळवलेले असतील ना ते. त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणाले, मग तुम्हाला जर कोणी तुमच्या घरातली चोरी केली तर वाईट वाटेल, वाईट वाटतंय. मग दुसऱ्यांची चोरी तुम्ही केल्यानंतर त्यांना किती वाईट वाटत असेल? त्यांनीही कष्ट करून पैसा मिळवलेला असतो, घाम काढून पैसा मिळवलेला असतो, ते सुद्धा तुम्हाला तळतळ देतात. त्यामुळे तुमचं घर कधीही वरती येणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच सावध व्हा आणि पांडुरंगाचा आदेश समजा आणि आत्ताच हा व्यवसाय बंद करा. छोटासा मोठासा जो काही व्यवसाय आहे तो तुम्ही चालू करा, मी तुम्हाला हवे असेल तर मदत करतो. त्यावेळेस त्या चोराने आपला व्यवसाय बंद केला आणि त्याने भाजी विकायचा व्यवसाय चालू केला. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण स्वयंपाक करताना सुद्धा अखंड भगवंताचं नामस्मरण करून स्वयंपाक केला तर अन्नामध्येही तसेच विचार उतरतात आणि मग मात्र सगळ्यांना उत्तमाचे विचार येतात. म्हणून समर्थ म्हणतात की स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला नामस्मरण करून स्वयंपाक करता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.